अतिशय विग्रहार्था मात्र नाचत आले. मात्र सगळ्यांना दर्शन दिलं आणि हे गणपती बाप्पा असेच आपल्या दुःखाचं निवारण करेल, सुख प्रदान करेल. आयुष्यात मात्र कोणाचं तरी काम बनलंय म्हणते, तुमचं दुःख केलंय डन. हा काय मागितलं होतं ना विघ्न त्या बाप्पाला, बाप्पा म्हणते चांगलं झालं तुमचं कम्प्लीट. बघा असंच आपलंही कार्य निर्विघ्नपणे पार करतील. आपल्या बुद्धी दाताना येणार. बघा ना, जसं गणपती बाप्पाचं आगमन झालं तर तिकडे झोपी गेलेले उठवून आणले. पहा पहिले का, कारण आजचा दिवस गेला तर पुन्हा उद्या गणपती बाप्पा येणार. आणि हेही भाग्य लागतं, सहज होत नाही. निश्चित त्यांच्याही बुद्धीमध्ये विघ्नार्थ बाप्पा सद्बुद्धी देणार आणि आपलंही काम बनणार. कारण जशी भक्ती करत तशी पावणारे हे भगवंत येते. आणि म्हणून तर लहानसा मुलगा अगदी 4-5 वर्षाचा राहिला, काही मिळालं तरी देवाच्या समोर जातो. त्याला नाही म्हणता येत सुख, नाही म्हणता येत सुख म्हणजे काय माहिती नसतं, पण तरी तो देवासमोर जाऊन देवाला म्हणतो, देवा मला सुखात ठेवा. नाही म्हणता सुख तर देवा मला सुखात ठेवा. बोलतो नाही आलं तरी पण देवाला मात्र कळते. आणि मनातल्या भावना त्या बाल्य अवस्थेत असणाऱ्या लेकराच्या देखील भगवंत ऐकतो. मग सांगा ना, बाल्य अवस्थेतल्या मुलाच्या मात्र मनोकामना भगवंत पूर्ण करते आणि निर्विघ्न भगवंत गजानन गजमुख गजबदन पार पाडतोय. तर निश्चित आपल्या देखील निर्विघ्नपणे शुभ कार्य पार पाडल्यावरच राहणार नाही. फक्त आपली श्रद्धा, आपला विश्वास असला पाहिजे. मग या गणपती बाप्पांचे बघा ना, सुपासारखे कान आहेत, बरोबर ना. या कानाने काय करतात गणपती बाप्पा माहिती आहे? सूप कोणतं काम करतात? त्याने काय करायचं? मग ते काय करते का पडल्यानंतर चांगलं चांगलं आणि वाईट खराब असेल ते हुशार वगैरे. अगदी तसंच करायचे आपल्याला. या संसारात राहताना, या श्रीमद भागवत कथा पेंडलमध्ये राहताना, या गावात राहताना आपल्याला काय करायचं? या सुपानी चांगलं चांगलं ते घ्यायचंय, बाकीचं. म्हणून गणपती बाप्पा सांगतात, गणपती बाप्पांचं वाहन काय आहे? मूषकराज. म्हणजे आपण सरळ काय म्हणतो त्याला? उंदीर. उंदीर कशाचं प्रतीक आहे? म्हणून आता सगळं आम्ही सांगू तर तुम्ही काय सांगणार? सांगते ना, जिथपर्यंत तुम्हाला येते तिथं, नंतर पुढे तुम्ही आहे. उंदीर मूषकराज कशाचं प्रतीक आहे? नाही ना, शांत असतो का उंदीर? असला तरी तर्काचं प्रतीक मानलं जातं उंदीर, तर्क. आणि गणपती बाप्पा वाहन आहे, म्हणून गणपती बाप्पा कशावरती स्वार होतात? म्हणजे गणपती बाप्पा कशाची देवता आहे? बुद्धीची. आणि हे बुद्धीची देवता कशावरती स्वार आहे? तर्कावरती. या गणपती बाप्पांचे वडील कोण? आत्ताच ऐकलं आपण. देवादिदेव महादेव. आणि महादेवाचं वाहन काय आहे? म्हणजे धर्म आहे. नंदी धर्माचं प्रतीक आहे. आई कोण आहे? पार्वती आहे. पार्वती मातेचं वाहन काय आहे? काही बस तुम्ही सांगा, आम्ही करतो.
तुम्ही म्हणाल ते खरं, असं नका करू सगळ्यांनी ऐका. बरं, आणि पार्वती मातेचे दुसरे पुत्र, हा, या कार्तिकेय महाराजांचं कार्तिकजींचं भान काय आहे? हे सगळं कथा श्रवण केलं त्यांना माहिती आहे, नाही केलं तर नाही पुढे माहिती होणार. आणि प्रत्येक कथेमागे मात्र एक गुह्य लपलेलं आहे आणि ते आज आपल्याला साध्य करायचंय, माहिती करून घ्यायचंय. कारण कथा ती असते जी जीवनाची व्यथा दूर करते आणि निश्चित आपल्या जीवनातली व्यथा नाहीशी झाल्यावर राहणार नाही. नमन केलं आणि थोडा पुढे उर्वरित कथा फार सुंदर कथा आली आहे. या श्रीमद भागवत मध्ये, महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत. किती? 18,000 श्लोक आहेत आणि 2 खंड आहेत. या 2 खंडातलं 12 स्कंदातलं आणि 18,000 श्लोकांचं वर्णन आपल्याला येतं. 6 दिवस राहिलेत ग त्याचे. 6 दिवसामध्ये श्रवण करायचं आहे. आजचा 7वा, बरोबर ना? म्हणून म्हणते लक्षपूर्वक ऐका. आजचा पहिला दिवस, उर्वरित 6 दिवस आहेत. तर पुढे श्रवण करू. फार सुंदर कथा आहेत. भागवत म्हणजे काय पुन्हा सांगेल मी पुढे. भाग्य से भाग्य खुले जात है, ग कहे से गुमान गिरे जात है, व कहे से वर्णा होत श्री विष्णु भगवान, और त कहे से भव सिंधु तर जाते हैं.